मित्रांनो, व्हॉट वेंट रॉंग मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी तुम्हाला हादरवून टाकेल, पण त्याचबरोबर डोळेही उघडेल. ही कथा आहे प्रेम, प्रतिष्ठा आणि अंध परंपरेच्या संघर्षाची. या रहस्यमय आणि भावनिक गोष्टीचं नाव आहे एक चुकीचं प्रेम. वैनगंगा नदीच्या काठावरचं एक छोटं, हिरवं, शांत गाव भोंडरवाडी. नदीच्या पलीकडे शेतं, मासेमारी करणारे लोक आणि दुपारी चौकात एकमेकांशी राजकारणावर चर्चा करणारे म्हातारे. पण त्या सकाळी या गावात जे घडलं त्यानं सगळं शांत आयुष्य एका क्षणात उलथून टाकलं. 9 ऑक्टोबर सकाळचे 7 वाजले होते. शेजारीण लता काकीने नेहमीसारखी विहिरीकडे जाताना एका झुडपाजवळ काहीतरी वेगळं पाहिलं. अगं बाई, हे काय? ती जवळ गेली आणि पुढच्या क्षणी तिच्या हातातून पाण्याचं घमेलं खाली पडलं. झुडपात पडलेली होती आचल कोळे, वय फक्त 20 वर्षे. तिच्या गळा धारदार शस्त्राने चिरलेला, डोळे अजून उघडे होते. लता काकी किंचाळत गावभर धावत गेली. अरे लोकांनो, आचलचा गळा चिरला कुणीतरी. क्षणात सगळं गाव तिथे जमलं. कुणी व्हिडिओ काढत होतं, कुणी म्हणत होतं देवाचा कोप आहे, तर काही जण हळू आवाजात म्हणत होते हे तर प्रेमाचं प्रकरण वाटतं. आता या कथेतली मुख्य नायिका आचल, एक गोड, हसरी पण हट्टी मुलगी. तिला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. शाळेत ती रंगवलेल्या चित्रांना बक्षिसं मिळायची. पण घरात परिस्थिती साधी होती. वडील प्रकाश कोळे शेतमजूर आणि मासेमार, आई घरी हातभार लावायची. आचलने 10वी नंतर गावातल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथेच तिची भेट झाली रोहन तायडेशी, दुसऱ्या समाजातील पण बोलका आणि मोहक मुलगा. दोघे एकत्र अभ्यास करत आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. गावात जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा गप्पा सुरू झाल्या. एका संध्याकाळी प्रकाश कोळे रागात घरी आला. आचल, मला ऐकलं तू त्या रोहन सोबत फिरतेस. आचलने शांतपणे उत्तर दिलं, हो बाबा, तो मला आवडतो. तो आपल्या समाजाचा नाही. तुला कळते का काय बोलतेस तू? प्रेमात जात नाही, माणूस पाहिला जातो. त्या क्षणी घरात शांतता पसरली. फक्त आईच्या हुंदक्याचा आवाज ऐकू येत होता. काही दिवसांनी आचल आणि रोहन दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. ते नागपूरला गेले, छोट्या खोलीत राहू लागले. काही दिवस सगळं स्वप्नवत वाटलं, पण हळूहळू वास्तव समोर आलं. पैसे संपले, ओळखीचे नाहीत आणि दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. एका रात्री रोहन म्हणाला, आपण परत गावात जाऊ, तुझं घर माफ करेल. आचलने थोडं विचार करून मान हलवली. गावात परत आल्यावर नवं नाटक सुरू झालं. दोन्ही कुटुंबात पंचायत बसली. गावात मोठ्या झाडाखाली सगळे जमले. सरपंच नारायणराव म्हणाले, दोघं तरुण आहेत पण समाजाचे नियम मोडले आहेत. आचल आपल्या घरी जाईल आणि तिचं लग्न ठरवलं जाईल. रोहन काही बोलण्याआधीच त्याच्या वडिलांनी हात वर केला. आमच्या घरात परत त्याचं नावही घेऊ नका. आचलला परत घरात आणलं गेलं. आई म्हणाली, बाळा, आता सगळं विसर. उद्या तुला बघायला पाहुणे येणार आहेत. आचल काहीच बोलली नाही, फक्त खिडकीबाहेर वैनगंगा नदीकडे पाहत राहिली. त्या रात्री तिच्या मोबाईलवर मेसेज आला, रोहन, आचल, तू माझ्याशी असं का केलंस? आचल, मी काही नाही केलं. सगळं बळजबरी आहे. रोहन, तू दुसऱ्याशी लग्न करशील. आचल, मला काहीच कळत नाही. फक्त शांतता हवी आहे. रोहन, शांतता कायमची. तो मेसेज वाचून आचल थरथरली, पण तिला वाटलं तो फक्त रागात बोलतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी ती घराबाहेर थोडं चालायला गेली. आई म्हणाली, लवकर ये, पाहुणे येणार आहेत. ती हसली आणि म्हणाली, येते आई. ती नदी काठी गेली. तिथे कुणीतरी आधीच उभा होता. रोहन, आचल, तू माझं आयुष्य खेळण्यात घालवलंस. मी तसं काहीच केलं नाही. रोहन, तू परत आलीस आणि आता दुसऱ्याशी लग्न करतेयस. माझा अपमान झाला. रोहन, आपण चूक केली, पण आता सर्व विसरूया. रोहनच्या डोळ्यात वेडेपण दिसत होतं. त्याने खिशातून काहीतरी काढलं, एक धारदार चाकू. आचल मागे सरकली. रोहन, तू असं काही करू नकोस. तू माझी नाहीस तर कुणाचीच राहणार नाहीस. एक क्षणात सर्व संपलं. रोहन धावत निघून गेला आणि नदीकाठी फक्त पक्ष्यांचा आवाज उरला. थोड्याच वेळात लता काकीने सगळं पाहिलं आणि गाव हललं. पोलीस आले, पंचनामा झाला आणि बातमी व्हायरल झाली. प्रेम प्रकरणातून युवतीची निर्घृण हत्या. गावात चर्चा सुरू झाली. आजकालच्या मुलींना मोबाईलनं सगळं बिघडलंय आणि मुलगे, त्यांचं काय, प्रेमात अंध होतात. एक तरुण हस्त म्हणाला, हेच म्हणतात ना, लव्ह स्टोरीचा शेवट क्राईम स्टोरीमध्ये. पोलीस तपास सुरू झाला.
दोणीवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी इन्स्पेक्टर जगताप यांनी चौकशी सुरू केली. रोहन कुठे आहे? त्याच्या मित्रांनी सांगितलं, तो कालपासून गायब आहे. 2 दिवसांनी वैनगंगा पुलाखाली एका झाडाला दोरी लटकलेली आढळली. तीच होती रोहनची. त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. गावात वातावरण काळं झालं. प्रकाश कोळे रडत म्हणाला, माझं बाळ कोणत्या पापाचं भोग भोगत गेलं. आई गप्प, शेजारी रडणारे आणि सोशल मीडियावर जस्टिस फॉर अचल ट्रेंड सुरू झाला. सरपंचांनी सभा घेतली. आपण समाजाच्या नावाखाली मुलांचं आयुष्य संपवतोय. आता वेळ आली आहे विचार करण्याची. इन्स्पेक्टर जगताप म्हणाले, ही हत्या नाही फक्त, हा समाजाचा अपघात आहे. प्रेमात चूक दोघांनी केली, पण शिक्षा सगळ्यांना झाली. महिने उलटले. भोंडरवाडी गावात आता एक स्मारक उभा आहे. वैनगंगा काठावरचं छोटं आचल रोहन स्मारक. लोक तिथे जातात, पण कुणी बोलत नाही. फक्त पाण्याचा आवाज आणि हवेत उरलेला एक प्रश्न, खरंच प्रेमात चूक कोणी केली? आणि मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकायला हवं? प्रेम कधीच चुकीचं नसतं, पण अंध प्रेम, समाजाची भीती आणि अहंकार हे सगळं मिळून विनाश निर्माण करतात. पालकांनी मुलांवर बंधन लावण्याऐवजी त्यांचं ऐकावं आणि तरुणांनी भावना ऐकण्याआधी विचार करावा. कोणाचं आयुष्य हे समाजाच्या मानापेक्षा मोठं असतं आणि प्रेम जर खरं असेल तर त्याला लपवण्याची नाही, समजून घेण्याची गरज असते. एक चुकीचं प्रेम, एक कथा जी सांगते की प्रेम हे देवासारखं पवित्र असतं, पण त्यात जर अंधार शिरला तर देवही शांत बसतो. मित्रांनो, अशीच सावध करणारी, विचार करायला लावणारी आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासोबत.